धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता प्रतिभासला प्रतिभासला तो हा गुरुश्री जनार्दन तो हा गुरुश्री जनार्दनाचा भला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच हरितो रोहित सुतस् चंपस्तस्मात् विनिर्मिता चंपापुरी सुदेवो तो विजयो यस्य चात्मजः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे हरिश्चंद्राचा वंश या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. हरिश्चंद्राचा जो मुलगा रोहित जो वरुणाच्या कृपेने झाला, त्या रोहिताला हरित नावाचा मुलगा झाला. त्या हरिताला चंप नावाचा मुलगा झाला, ज्याने चंपा नगरी स्थापन केली. त्यानंतर चंपापासून सुदेव झाला, सुदेवाचा विजय, विजयाचा भरूक आणि भरूकाचा वृक झाला. वृकापासून बाहुक नावाचा पुत्र झाला. या बाहुकाचं त्याच्या वृद्धापकालाच्या वेळेला त्यानंतर त्याची पत्नी सहगमन करू लागली, परंतु तेवढ्यात और्व्य नावाचे जे त्यांचे कुलाचार्य होते, कुळाचे प्रमुख आचार्य, त्यांनी सांगितले, कारण ती गरोदर होती म्हणून और्व्य ऋषींनी तिला थांबवलं आणि तिला सहगमन करू दिलं नाही. परंतु या त्याच्या पत्नीला म्हणजे बाहुकाच्या पत्नीला त्यांच्या सवतीने मात्र विष देण्याचा प्रयत्न केला, विष दिलं, पण तरीसुद्धा ती ठार झाली नाही, मेली नाही. आणि म्हणून तिच्या पोटामधून जो पुत्र जन्माला आला तो विषासह जन्माला आला, म्हणजे विष प्राशन करून सुद्धा तो जिवंत राहिला, म्हणून त्याचं नाव सगर असं ठेवलं. गर म्हणजे विष आणि स म्हणजे सह, विषासह जन्माला आला म्हणून त्याला सगर असं म्हणतात. असं सगर शब्दाची व्युत्पत्ती आहे, त्याचा जन्म देखील असा अलौकिक आहे. या सगराने महापराक्रम केले. त्या काळामध्ये शक, त्याचप्रमाणे हैहय, बर्बर यांच्याशी युद्ध केलं. हैहय, बर्बर, शक या प्रकारच्या लोकांशी युद्ध करताना त्यांना त्यांनी ठार मारलं नाही, फक्त त्यांना विरूप केलं. कोणाच्या फक्त दाढीच ठेवल्या, कोणाचे केसच नष्ट करून टाकले, कोणाचे फक्त वरचे केस काढले, कोणाचे पाच पाठ काढले, कोणाला फक्त बाह्यवस्त्र ठेवलं. या अनेक पद्धतीने त्यांची दुरवस्था केली आणि त्यांना पाठवून दिलं. या सगराने अश्वमेध यज्ञ केला आणि हा अश्वमेध यज्ञ केल्यानंतर मोठी गंमत घडली. कारण अश्वमेध यज्ञ करायचा म्हटल्यानंतर तो घोडा सर्वत्र फिरवावा लागतो. सगळ्या पृथ्वीवर तो घोडा फिरत गेला आणि जो तो घोडा बांधेल किंवा त्या घोड्याला आपल्याजवळ ताब्यात ठेवेल तो त्याचा संहार करायचा असतो. असा हा घोडा सर्वत्र फिरता 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 तो घोडा एका ठिकाणी थांबला. हा घोडा का परत आला नाही म्हणून राजाने आपल्या, तर हा जो सगर आहे त्याच्या संबंधीचं कथानक वाल्मिकी रामायणामध्ये बालकांडात आलेलं आहे. हा जो सगर होता, या सगराला दोन स्त्रिया होत्या. एक केशिनी नावाची स्त्री होती जी ज्येष्ठ होती, अत्यंत धर्मिष्ठ होती, आणि दुसरी सुमती नावाची होती. ही ज्येष्ठ जी पत्नी आहे ती अत्यंत धर्मिष्ठ, आणि सुमती नावाची जी पत्नी आहे ती अरिष्टनेमी कश्यपाची पुत्री आणि गरुडाची बहीण होती. याप्रमाणे याला पुत्र नव्हता सगराला, म्हणून त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्यांनी हिमालयाच्या त्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली आणि हिमालयाच्या तिथे जाऊन तपश्चर्या करताना तिथे प्रत्यक्ष भृगू प्रसन्न झाले
आणि भृगूंनी त्यांना आशीर्वाद दिला की तुला तुझ्या इच्छित मनोरथ पूर्ण करणारे पुत्र होतील. त्यावेळेला ते म्हणाले की हे पहा, तुला वरदान देतो, याप्रमाणे तुला पुत्रप्राप्तीचं वरदान देतो खरं, पण तुझ्या 2 स्त्री आहेत, तेव्हा एकीला एकच पुत्र होईल आणि दुसरीला मात्र 60,000 मुलं होती. ते म्हणाले कोणत्या स्त्रीला एक मुलगा आणि कोणत्या स्त्रीला 60,000? ती म्हणे जी स्त्री म्हणेल की मला एक पुत्र पाहिजे, पण हा पुत्र वंशाची वृद्धी करणारा होईल आणि 60,000 पुत्र हे तुमच्या लौकिकाची कीर्ती करणारी होती, कीर्तिवर्धन करणारी होती. तेव्हा यामध्ये केशिनी आणि सुमती अशा दोघी जणी, त्यापैकी केशिनीने वंश वाढवणारा एक, सुमतीने मात्र 60,000 पुत्र मागितले. याप्रमाणे नंतर सुमती आणि केशिनी ह्या प्रसूत झाल्या आणि संतान झाले. एकीला एकच पुत्र झाला आणि दुसरीला मात्र 60,000 मुलं झाली. आता हा जो 60,000 मुलं जन्माला आले आणि यांनी यज्ञ सुरू केलेला होता अश्वमेध. त्याने आपल्या मुलांना सांगितलं, जा रे, अश्वमेध याचा घोडा कुणी पकडलाय, तो का परत आला नाही शोधा. म्हणून शोधण्यासाठी हे निघाले. दुसऱ्या स्त्रीपासून जो मुलगा झाला तो असमंजस नावाचा होता. हा असमंजस नावाचा मुलगा खरं म्हणजे नावाप्रमाणेच असमंजस होता. असमंजस म्हणजे खरं म्हणजे तो पूर्वजन्मीचा खूप चांगला होता, श्रेष्ठ दर्जाचा होता, योगभ्रष्ट होता असं म्हणतात. पण त्याचं वागणं मोठं विचित्र होतं. त्यांनी काय करावं? त्यांनी तस्य पुत्रोषुमान नाम असमंजस्य वीर्यवान, तो बलिष्ठ होता, शक्तिवान होता, पण तो काय करायचा, नदीमध्ये, शरयू नदीमध्ये तिथे लहान लहान मुलांना घ्यायचा आणि पाण्यामध्ये बुडवायचा. याप्रमाणे याची अशी स्थिती पाहिल्याबरोबर राजा मोठा उद्विग्न झाला. बालान गृहीत्वा तुजले सरव्या रघुनंदन. हे रघुनंदन म्हणजे विश्वामित्र रघुनंदनाला रामचंद्राला सांगतात या वाल्मिकी रामायणात की हा जो ज्येष्ठीचा मुलगा होता तो बालान गृहीत्वा, लहान लहान मुलांना घ्यायचा आणि पाण्यात बुडवायचा. असं हे पाहिल्यानंतर त्याचं हे कृत्य पाहिल्यावर गावातले लोक बेजार झाले आणि राजा म्हणाला, तू इथं राहू नको, तू वनात निघून जा. त्याप्रमाणे तो वनात निघून गेला. इकडे हे 60,000 मुलं हे दुसऱ्या स्त्रीचे ते शोधण्यासाठी निघाले की आता हा अश्वमेध यज्ञाचा घोडा कुठे आहे. शोधत 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 निघाले. तेव्हा त्यांनी 4ही दिशा पादाक्रांत केल्या. सगळीकडे पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या पद्धतीने फिरत 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 ठिकठिकाणच्या गजेंद्र त्या दिग्गजांना त्यांनी नमवीत तिथून निघाले आणि दिग्गजांचं पारिपत्य करत करत ते तिथून निघाले आणि पूर्वेकडे विरूपाक्ष नावाचा दिग्गज होता, दक्षिणेकडे महापद्म नावाचा, पश्चिमेकडे सौमनस नावाचा आणि उत्तरेकडे श्वेतभद्र नावाचा दिग्गज. सगळी पृथ्वी खणून काढली, 4ही दिशेला पृथ्वी खणून काढली. शेवटी पाताळात गेले, परंतु त्यांना याचा शोध लागला नाही. ते परत आले. परत आल्यानंतर आपल्या वडिलांना म्हणाले, महाराज, हा अश्वमेधाचा घोडा कुठे सापडला नाही. ते म्हणले, नाही, असं कसं म्हणले, रिकाम्या हाताने परत आला तुम्ही, 60,000 मुलं माझ्या काय कामाची. असं म्हटल्यानंतर मग काय करावं, जा म्हणे, पुन्हा शोधा. याप्रमाणे यांनी पुन्हा शोधायला पाठवलं. हे गेले पुन्हा शोधत शोधत शोधत. त्यावेळेला शोधत असताना त्यांना या ईशान्य दिशेला एक तपस्वी दिसला. कुणीतरी ब्राह्मण आहे, तपस्वी आहे, महात्मा आहे, परंतु त्याच्या तिथे एक घोडा चरत असलेला दिसला. जवळ जाऊन पाहिलं तारे, हा तर आपलाच घोडा. पाहिल्याबरोबर अरे म्हणले, हा कुणीतरी एक केवळ खोटेपणा करणारा, केवळ साधूचं नाटक करणारा भोंदू दिसला असला पाहिजे, कारण यांनी आपला घोडा पळवलाय, कारण त्याच्या मागच घोडा चरत होता. आणि हा साधू म्हणजे प्रत्यक्ष कपिल महामुनी होते. पण यांना काय माहीत, यांना वाटलं कुणीतरी भोंदू आहे आणि यांनीच घोडा पळवला आणि आपण आल्याबरोबर यांनी डोळे झाकण्याचं नाटक केलं. हे पाहिल्याबरोबर हे 60,000 मुलं हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन त्याच्या अंगावर धावले. हे पाहिल्याबरोबर कपिला ना प्रमेयेण दग्धाही मे महाबलाहा, त्यांच्या अंगावर धावले. पण आता हे कपिल महामुनी हे महाश्रेष्ठ होते, ज्ञानी होते, ज्यांनी
या सांख्य तत्वज्ञान सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध केलं असे हे कपिल महामुनी. त्यांच्या धावल्याबरोबर यांच्या अंगातूनच आग निघाली म्हणे, यांच्या अंगच पेटले आणि स्वतःच्याच अंगातल्या अग्नीने ते भस्मसात झाले. सगळे 60,000चे 60,000 मुलं सगराचे भस्मसात झाले. राखेचा ढीग लागला. काही लोक म्हणतात, काही मतं असं आहे की कपिल महामुनींच्या क्रोधाग्नीने हे जळाले, परंतु भागवतकार असं म्हणतात की असं होणार नाही, कारण कपिल महामुनी हे तर शांत वृत्तीचे होते, सांख्य तत्वज्ञान सांगणारे. ते कोणावरती कशाला रागवतील, आणि राग लोभ याच्या पलीकडे गेलेले होते. हे योगाचार्य होते, म्हणून असं होणार नाही. म्हणून याप्रमाणे कपिलाचार्यांनी कपिल महामुनींनी काही न करता केवळ त्यांच्या अंतरातील अग्नीनेच, स्वतःच्याच अग्नीने स्वतःला जाळलं. हन्यता मन्यता. कारण हे सगळे लोक 60,000 मुलं म्हणाले की याला मारा, हा आपला घोडा पळवणारा आहे, अर्थात हा दोष झाला, ही चूक झाली. इकडे 8,000 मुलं भस्मसात झाली, ते परत आले नाहीत. म्हटल्यानंतर राजा मोठा चिंतेत पडला. काय करावं म्हणले, 60,000 मुलं गेले ते तिकडे. बरं, हा असमंजस मुलगा इतका वाईट निघाला की तो लोकांच्या दृष्टिकोनातून वेडा, मूर्ख, आणि त्याला तर आपण वनात पाठवलं. कारण लोकांचे जर लहान लहान मुलं बुडू, म्हणून त्या मुलाला अर्थात वनात पाठवून दिलं. पण त्याचा मुलगा अंशुमान नावाचा होता, म्हणजे सगराचा नातू अंशुमान नावाचा होता. हा अंशुमान नावाचा त्याचा नातू, त्याला त्याने सांगितलं, जा रे अंशुमाना, अंशुमानोष्टुदिता राज्ञा तुरंगान्वेषणे येऊ, जा घोड्याचा शोध घ्या. म्हणून या ठिकाणी अंशुमानाला घोड्याचा शोध घ्यायला सांगितलं. घोड्याचा शोध घ्यायला सांगितलं. अंशुमान हाही आपल्या काकांच्या मार्गाने निघाला. आपले काका कुणीकडे गेले होते याचा शोध घेतला. तो पूर्वेकडे गेला, अर्थात पूर्वेला जो दिग्गज होता त्याला नमस्कार केला. आता पहा याचं वागणं कसं आहे. त्यांनी नमस्कार केला आणि विचारलं त्या दिग्गजाला, महाराज अहो मी अश्वमेधाचा घोडा शोधण्यासाठी निघालोय, हा या घोड्याचा शोध कसा लागेल मला सांगा, मला काही मार्ग सांगा. लोकांना प्रार्थना करून मार्ग विचारला पाहिजे, आपणच आपल्या पद्धतीने जायचं नाही. मीच फार शहाणा म्हणायचं नाही, का तर लोकांनाही काही शहाणपणा असतो, लोकच देखील काही ज्ञानी असतात. म्हणून या दिग्गजाला त्याने हात जोडून विचारलं, महाराज मला मार्ग सांगा. या दिग्गजाने मार्ग सांगितला. पूर्व, त्याप्रमाणे दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या पद्धतीने मार्ग चारही दिग्गजांनी सांगितले आणि सांगितलं की पुढे तुमचे जे काका आहेत ते काका कपिल महामुनींच्या या जवळ आश्रमात जवळ गेलेले, तेव्हा तुम्ही तिथे जा. कपिल महामुनी तिथे बसलेले आहेत, त्यांना नमस्कार करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, म्हणजेच तुमचं काम होईल. असं सांगितल्यानंतर अंशुमान तिथे गेले. त्याने हात जोडले आणि हात जोडल्याबरोबर तिथे कपिल महामुनी डोळे झाकून बसलेले होते. त्यांनी कपिल महामुनींची स्तुती करायला सुरुवात केली. कपिल महामुनींची स्तुती केली आणि त्यांना मोठ्या प्रेमाने, अत्यंत नम्रतापूर्वक वाणीनं तद्वचनम श्रुत्वा सर्वानेव दिशा गजान, या दिग्गजांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं तसं त्यांनी बरोबर केलं. आणि कपिलेना प्रमेयेण दग्धा हिमे महाबलाः, आणि म्हणाले, महाराज हा अश्वमेधाचा घोडा मी घेऊन जाण्यासाठी आलोय, परंतु माझे काका या ठिकाणी भस्मसात झाले, ते कशामुळं. हे ऐकल्याबरोबर तिथे गरुड याचं लक्ष होतंच, गरुडाचं लक्ष होतं. गरुड तेवढ्या तिथे आला आणि गरुडाने सांगितलं, हे पहा तुझे जे काका आहेत ते काका या ठिकाणी जे ठार झाले ते केवळ स्वतः या कपिल महामुनींचा त्यांच्या अंगावर धावून गेल्यामुळं, आणि त्यांचा कोप याला कारणीभूत झाला. त्यामुळे आता तू काय कर, या कपिल महामुनींचा आशीर्वाद घे, तरच हे तुझे पिते सगळे काका, त्यासाठी तुला साधं जल उपयोगाचं नाही, साधं जल काही उपयोगाचं नाही, तुला गंगाजल आणावं लागेल, यातून त्याची मुक्तता होईल. गरुड त्यांच्या चुलत्यांचे मामा होते आणि त्यामुळं मृत झाल्याचं त्यांनी सांगितलं. आणि हे जर तुम्हाला गंगाजल आणायचं असेल तर त्याचा मार्ग तुला स्वतः शोधावा लागेल.
म्हणून हात जोडले. कपिल महामुनींनी सांगितलं, हे पहा, माझ्या शापाने नव्हे परंतु हे यांच्या कृत्यानेच ठार झालेत, म्हणून आता हे 60,000 मुलं या ठिकाणी ठार झालेत. तू तुझा घोडा घेऊन जा, मला त्याची गरज नाही, पण या तुझ्या काकांच्या उद्धारासाठी तुला गंगेचा शोध घ्यावा लागेल. गंगा जल, गंगेच्या पाण्याचा स्पर्श झाल्याशिवाय तुझे हे पितर मुक्त होणार नाही. याप्रमाणे तो त्यांनी घोडा घेतला आणि मनामध्ये एक दुःख होतं की आपले पितर मुक्त झाले पाहिजेत, पितरांना सद्गती मिळाली पाहिजे, आणता येईल. तो घरी आला, घोडा त्याने आणून दिला. घोडा आणून दिल्यानंतर या म्हणल्या, घोडा आणून दिला बरं झालं, पण ते म्हणे, अहो घोडा आणून दिला खरा, पण आपले तुमचे पुत्र माझे काका हे केवळ कपिलांच्या द्वेषामुळं, त्यांच्या अंगावर धावून गेल्यामुळं ते भस्मसात झालेले आहेत, तेव्हा त्यांना मुक्ती प्राप्त झालेली नाही. गंगेच्या पाण्याशिवाय यांची मुक्ती होणं शक्य नाही, गंगेच्या पाण्याच्या स्पर्शानेच यांची मुक्ती आहे, असं आम्हाला कपिला महामुनींनी सांगितलं आणि गरुडाने सांगितलं. असं म्हटल्याबरोबर सगर हा याने अश्वमेध यज्ञ तर पूर्ण केला, परंतु आता काय करावं म्हणून प्रयत्न करू लागला. सगराचा प्रयत्न व्यर्थ गेला, शेवटी सगर हा ठार झाला. त्यानंतर अंशुमान हाही प्रयत्न करून थकला, शेवटी अंशुमानाचाही उपयोग झाला नाही. आणि नंतर अंशुमानाने सुद्धा गंगेसाठी प्रयत्न केले, तपश्चर्या केली, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी या ठिकाणी अंशुमानाला दिलीप नावाचा मुलगा झाला. अंशुमानाचा मुलगा दिलीप हा स राजा सुमहान आसीत दंशुमान रघुनंदन तस्य पुत्र महान आसीत दिलीप इति विश्रुतः. दिलीप इति विश्रुतः, दिलीप नावाचा त्याचा मुलगा अंशुमानाचा. हा दिलीप हा रामाचा पूर्व, हा जो दिलीप आहे याची एक थोडीशी उपकथा या ठिकाणी सांगतो. हा दिलीप याला पुत्र नव्हता, तर याचं कारण असं होतं की हा इंद्राच्या साह्यासाठी एकदा स्वर्गात गेलेला असताना परत येताना त्याला नंदिनी दिसली. परंतु आता गाय नंदिनी कामधेनूची मुलगी, तिला पाहिल्यानंतर यांनी तिला निदान नमस्कार करायला पाहिजे होता, निदान तिला प्रदक्षिणा घालायला पाहिजे होती, बंधन करायला पाहिजे होतं, पण त्यांनी त्या नंदिनीकडे दुर्लक्ष केलं, लक्षच दिलं नाही. आणि तो तसाच झपाट्याने घरी आला, कारण त्याला असं वाटलं की आपल्याला पुत्र नाही आणि आता हा काळ आपल्या पत्नीच्या ऋतूचा काळ आहे, तेव्हा ती ऋतुमती आहे, अशा वेळेला आपण ताबडतोब गेलं पाहिजे. म्हणून तो घरी मोठ्या त्वरेने आला. घरी आला त्वरेने, झालं खरं, पण तरीसुद्धा त्याला पुत्र संतान झालं नाही. शेवटी तो वसिष्ठाच्या आश्रमात गेला, वसिष्ठाला नमस्कार केला आणि वसिष्ठ ऋषींना विचारलं, का हो म्हणला, मी एवढं धर्मकर्म करतो, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो, तरीसुद्धा मला पुत्र का नाही? असं म्हणल्यावर वसिष्ठांनी पाहिलं, अरे राजा म्हणले, तुझ्याकडून एक चूक घडली आहे. म्हणले काय? तुझ्याकडून गाईचा अपमान घडलाय. असं म्हणल्यावर राजा म्हणलं, गाईचा अपमान कधी? मग त्याला सांगण्यात आलं की हो बरोबर आहे. तो म्हणाला, नंदिनीचा अपमान माझ्याकडून घडला, म्हणजे मी दुर्लक्ष केलं, कारण मी एका व्यग्रतेमध्ये होतो, म्हणून माझं दुर्लक्ष झालं. मग त्याला उपाय काय? वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, एकच उपाय आहे, ते म्हणजे तू गो सेवा कर, 1 वर्षभर तू गायीची सेवा कर, तुला पुत्र संतान होईल. याप्रमाणे त्यांनी आपल्या पत्नीसह वसिष्ठाच्या आश्रमात प्रवेश केला आणि वसिष्ठाच्या आश्रमात वर्णन या रघुमध्ये कालिदासाने खूप सुंदर केलेलं आहे. मुळात कशा पद्धतीने तो गोसेवा करत होता. गोसेवा म्हणजे काय? गोसेवा म्हणजे ती जी कामधेनू आहे, नंदिनी आहे, ते नंदिनी आणि कामधेनू यांची सेवा करायला त्यांनी सांगितलेली होती. याप्रमाणे ती गाय वसिष्ठाच्या आश्रमातून बाहेर चरायला घेऊन जायची. ती चरायला घेऊन जाताना ती जिकडे जाईल तिकडे जायचं, ती बसली तर आपण बसायचं, ती चालली तर आपण चालायचं, तिने खाल्लं तर आपण खायचं. याप्रमाणे ती जे करील ते करायचं, इतकी गोसेवा. आणि परत आल्यानंतर तिला पुन्हा ओवाळायचं, आतमध्ये आणायचं, त्याप्रमाणे तिचं शेण पाणी सगळं काढायचं. याप्रमाणे तिची 1 वर्षभर त्यांनी सेवा केली. 1 वर्षभर. आता वर्षाला काही दिवसच कमी होते, एवढ्यात इंद्राने परीक्षा घेण्यासाठी एका सिंहाचं रूप धारण केलं. रघुवंशामध्ये वर्णन आहे, इंद्राने सिंहाचं रूप धारण केलं आणि इंद्र
त्या ठिकाणी आला. गर्जना करत आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा तिच्यावर झडप घातली आणि त्या गाईला ठार मारण्यासाठी त्यांनी पंजा उगारला. एवढ्यात हा दिलीप तिथेच होता. दिलीप आला समोर, म्हणाला, महाराज अहो, सिंहाला म्हणतोय की आपण हिला खाऊ नका, हिच्याऐवजी तुम्ही मला खा, पण हिला खाऊ नका. त्या ठिकाणी इंद्र हा सिंहाचं रूप घेऊन आलेला होता, म्हणून तो मानवी भाषेत बोलू लागला. रघुवंशामध्ये कालिदासाने लिहिलंय की इंद्र म्हणतात, अल्पस्य हे तोर बहु हा तुमिच्छन विचार मूढ प्रतिभासी मेत्वम. अरे राजा, मला तू मूर्ख वाटतोस. कशामुळं? अल्पस्य हे तोर बहु हा तुमिच्छन. अल्पस्य हे तोर, अरे तू गाय म्हणजे काय गोष्ट आहे? गाय काय न मिळणारी गोष्ट आहे का? अशा तर लाख गाई मी तुला देईल. एका गाय मी खाल्ली तर तुझं काय बिघडणार आहे? अल्पस्य हे तोर. गायीचा प्राण म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही, परंतु एका गायीच्या प्राणासाठी तू स्वतःचा प्राण द्यायला तयार आहेस. अरे राजा म्हणजे हजारोंचा पोशिंदा आहे, लाखोंचा पोशिंदा आहे, कोट्यवधी लोकांचा पोशिंदा आहे. तेव्हा राजाचा मृत्यू योग्य नाही. अहो, गाय तर मिळेल, कोणाची मिळेल, किती मिळतील गाय, कोटी गायी देणारे लोक आहेत. अल्पस्य हे तोर बहु हा तुमिच्छन विचार मूढ प्रतिभासी मेत्वम. तेव्हा या ठिकाणी दिलीप म्हणतात, नाही महाराज, अहो मी माझ्या गुरुला वचन दिलेलं आहे, मी गायीचं रक्षण करील, मी गायीचं संरक्षण करील, मी गायीची सेवा करील, मी तिला काही धक्का पोचू देणार नाही, असं मी वचन दिलंय. आणि म्हणून रघुकुल की रीत चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. प्राण जाईल पण वचन जाणार नाही, ही रघुकुलाची रीत आहे. याप्रमाणे हात जोडले त्यांनी आणि सांगितलं, नाही, माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझं वचन मोडणार नाही. असं म्हटल्याबरोबर आपली मान त्याच्या मुखाच्या जवळ नेली. तेवढ्यात इंद्र प्रगट झाला आणि इंद्राने सांगितलं, मी तुझी फक्त परीक्षा घेतली. याप्रमाणे ही परीक्षा इंद्राने वसिष्ठाच्या प्रेरणेनेच घेतली होती. याप्रमाणे फक्त बघायचं होतं की हा सेवा किती करतो, याची निष्ठा किती आहे. असो, असा हा दिलीप. याला नंतर जो मुलगा झाला, हा दिलीपाचा मुलगा म्हणजे प्रत्यक्ष भगीरथ होता. आपण आज भगीरथ प्रयत्न शब्द वापरतो, म्हणजे अतोनात भगीरथाने कसे प्रयत्न केले बघा. या दिलीपाने बरेच प्रयत्न केले, पण त्याला यश. शेवटी भगीरथ जन्माला आला आणि भगीरथाने पहिल्यांदा तपश्चर्या केली. या भगीरथाने कसं या ठिकाणी गंगेसाठी प्रयत्न केले याचं वर्णन वाल्मिकी रामायणात मुळात त्याचा थोडा संदर्भ देऊन या ठिकाणी मी सांगतो. याने तपश्चर्या कशी केली? ऊर्ध्वभाऊ पंचतपा मांसाहारो जितेंद्रिया तस्य वर्ष सहस्राणी घोरे तपसी तिष्ठतः. वरती हात करून एका पायावर उभा राहिला आणि तपश्चर्या सुरू केली. किती वर्ष? तस्य वर्ष सहस्राणी, 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि इतकी घोर, महाघोर, भयंकर तपश्चर्या केली की ज्या तपश्चर्येमध्ये 1 महिन्याला एकदा तो जेवण करत असे. मांसाहारो, एका वेळेला फलाहार करत असे. महिनाभर उपाशी, त्याला मासोपवासीन असं म्हणतात. काळात खूप होत्या स्त्रिया, होत्या पुरुषही होते. मासोपवासी म्हणजे महिनाभर उपवास करायचा, सोडायचा. याप्रमाणे असा उपवास करून, महिनाभर उपवास करून याने पंचतपा या ठिकाणी पंचाग्नी साधन करून तपश्चर्या केली. सगळ्या बाजूने अग्नी लावायचा, वरतून सूर्याचा ताप. याप्रमाणे सुप्रतितो भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. भागवतकारांनी म्हटलंय की गंगेची तपश्चर्या केली, गंगा प्रसन्न झाली. आणि रामायण, वाल्मिकी रामायणमध्ये वाल्मिकी म्हणतात की ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. गंगा भस्म, ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव म्हणतात, राजा तू कशासाठी तपश्चर्या करतो? त्याने सांगितलं, अहो माझे पूर्वज, आमचे पितर केवळ कपिलांच्यावरती धावून गेल्यामुळं, त्यांच्या कोपाने हे भस्मसात झालेले, म्हणून त्यांच्या मुक्तीसाठी गंगेची गरज आहे. तुम्ही गंगा स्वर्गातून जर पाठवली तर माझे पितर मुक्त होतील. असं ऐकल्याबरोबर ब्रह्मदेव हसले, म्हणाले, ठीक आहे, गंगाया पतनम राजन पृथ्वीन सही इष्यते. मी गंगेला पाठवतो म्हणे. गंगा माझ्या स्वर्गामध्ये, तिला मी पाठवतो खरा, पण गंगेचा जो प्रवाह आहे तो आकाशातून पडताना इतक्या वेगाने पडेल की पृथ्वी तो सहन करू शकणार नाही. गंगाया पतनम राजन पृथ्वी न सहिष्यते तावधारे तुम राजन नान्यम पश्चामी शूलिनाहा. त्यासाठी एकच
फक्त श्रेष्ठ दर्जाचा महात्मा आहे, ते म्हणजे महादेव शंकर. जे यांची प्रपात आहे, याचा तो वेग आहे, तो धारण करू शकशील. तू त्यांची प्रार्थना कर, त्यांना प्रसन्न कर. एका तपश्चर्या याप्रमाणे तो म्हणाला काही हरकत नाही. त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, ब्रह्मदेव गुप्त झाले. इकडे महादेवाची प्रार्थना सुरू केली. महादेवाला प्रार्थना, देव देवगते तस्मिन, हे देवा, हे महादेवा, आपण प्रसन्न व्हा. 1 वर्षभर त्यांनी तपश्चर्या केल्याबरोबर पशुपती महादेव उमापती प्रसन्न झाले. त्यांनी ओळखलं. तो म्हणाले की अहो, गंगेचा प्रपात हा कुणी सहन करू शकणार नाही, म्हणून आपण तो सहन करा. आपल्या डोक्यावरती ती गंगा धारण करा की ज्यामुळं माझे पितर मुक्त होतील. हे ऐकल्यावर महादेव हसले. तर तो हैमवती ज्येष्ठा, ते म्हणाले ठीक आहे. ते म्हणाले की बरं झालं, आता मी या गंगेला फार मोठी अभिमान झालाय, तिला असं वाटत असेल की माझा प्रवाह कोण सहन करणार, तेव्हा जा गंगेला प्रसन्न करून घे आणि तिला म्हणाव तू या ठिकाणी तुझा प्रवाह मी सहन करतो. आता गंगेचा अहंकार मी जिरवतो, असं म्हणून महादेवानी मनातले मनात ठरवलं आणि गंगा आकाशातून कोसळायला सुरुवात झाली. तस्यावलेपनम ज्ञात्वा क्रुद्धस्तु भगवान हरा. महादेव यांनी गंगेचा अहंकार हरण, आकाशातून गंगा पडू लागली, धो 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 वाहत. नैवसा निर्गमम लेभे जटामंडल मंततः तत्रैवावभवत देवी संवत्सरगणान बहून. ज्याप्रमाणे आकाशातून जी गंगा धाड 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 कोसळू लागली, पण महादेवाने आपल्या जटेमध्ये ती गडप करून टाकली. गंगा एवढी आकाशातून पडली खरी, अहो पण कुठे गेली म्हणले गंगा. अहो म्हणजे गंगा कुठं गायब झाली. महादेवाने आपल्या जटेत एवढं गोडप करून टाकलं की गंगेला मार्गच सापडे ना, त्या जटेतून बाहेरच येता येईना. आणि याप्रमाणे पुन्हा हा बेजार झाला. अहो म्हणले काय करावं, म्हणले महादेवाची प्रार्थना केली, महादेव प्रसन्न झाले, गंगाही आली. पहा भगीरथ प्रयत्न म्हणजे काय, आधी ब्रह्मदेवाची प्रार्थना, मग पुन्हा महादेवाची तपश्चर्या, आणि पुन्हा आता महादेवाला पुन्हा प्रसन्न करून घेण्यासाठी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. म्हणले महादेवा, अहो तुम्ही असं काय केलं, माझ्या पितरांसाठी मी गंगेची प्रार्थना केली आणि गंगा पृथ्वीवर यावी म्हणून प्रयत्न केले, आणि तुम्ही तर गंगाच गडप करून टाकली. ते म्हणले मग गंगेला अहंकार झाला. अहो अहंकार झाला खरा तिला, पण माझं काम नाही झालं, मग काय करा म्हणले. पुन्हा महादेवाची तपश्चर्या केली. ससर्जत तो गंगाम, देवा लवकरात लवकर आपल्या जटेतून गंगा बाहेर काढा. स विसर्जत तो गंगाम हरो बिंदू सरह प्रती. पुन्हा महादेव प्रसन्न झाले. म्हणले या गंगेला अहंकार झाला होता, तो अहंकार मला, तिचा अहंकार हा बरोबर नष्ट करायचा होता. ते म्हणाले अहंकार झाला तिचा नष्ट, पण मला आता नष्ट व्हायची पाळी आली. शेवटी महादेव प्रसन्न झाले आणि महादेवांनी ही गंगा तस्याम विसृज्यमानायाम सप्तस्त्रोतांसी जज्ञिरे, या ठिकाणी वर्णन असे केलंय, 7 स्त्रोतामधून ती गंगा त्यांनी सोडली. पहिल्यांदा बिंदू सरस नावाच्या तीर्थाकडे ती सोडली. 7 प्रवाह आहेत गंगेचे. हे रामायणामध्ये वाल्मिकी रामायणाने हे वर्णन केलेले आहे की 7 प्रवाह, त्यापैकी लादिनी, पाविनी आणि नलिनी. भागवतकारांनी एवढं सूक्ष्म वर्णन केलेलं नाही, पण हे वर्णन वाल्मिकी रामायणातले. लादिनी, पाविनी आणि नलिनी अशा 3 प्रवाह, हे या 3 धारा पूर्व दिशेकडे वाहिल्या. गंगेचे 7 प्रवाह झाले, 7 धारा झाल्या. त्यापैकी लादिनी, पावनी आणि नलिनी हे प्रवाह पूर्व दिशेकडे वाहिले. त्यानंतर सुचक्षु, सीता आणि सिंधू हे प्रवाह पश्चिम दिशेकडे वाहिले. आणि सप्तमो सप्तमो चांबगा तासाम भगीरथ रथम तदा. आणि 7वा जो प्रवाह आहे, 3 प्रवाह पूर्वेकडे, 3 प्रवाह पश्चिमेकडे, आणि 7वा जो प्रवाह आहे तो भगीरथाच्या मागे मागे, भगीरथ पुढे रथामध्ये आणि मागे मागे हा प्रवाह येऊ लागला. ज्याप्रमाणे भगीरथ पुढे रथात बसलाय आणि मागे हा प्रवाह धावतोय. तत्व देवर्षी गंधर्वा, आकाशात सगळे देव जमले, गंधर्व जमले, विद्याधर जमले, नाग झाले, पन्नग जमले आणि हे दृश्य पाहत होते. काय अलौकिक दृश्य होतं हे. खरोखर गंगा जेव्हा पहिल्यांदा पृथ्वीवर आली असेल तेव्हा काय अलौकिक दृश्य असेल, याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकींनी केलेलं आहे, महाकवींनी केलेलं आहे. हे शेवटी महाकवीचं वर्णन आहे.
पारिप्लव गतश्चापी, सगळीकडे सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि तीव्र गतीने ही गंगा वाहत होती. धो 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 हा प्रवाह वाहत होता. 7 प्रवाह वाहत होते. सगळे देवता, गंधर्व, नाग, किन्नर या अत्यंत अमल अशा प्रकारचा स्वच्छ गंगेचा प्रवाह पांढरा शुभ्र आहे. निर्मल सरळ हारा असं आपण म्हणतो. निर्मल तरल सरळ हारा, निर्मल आहे, तरल आहे, सरळ आहे. त्याचप्रमाणे गंगा गगन गंगा प्रवाह निर्मल तरल सरळ हारा अत्यंत पांढरा शुभ्र आहे. आणि म्हणून गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत हे गंगेचा प्रवाह याप्रमाणे वाहत वाहत रथाच्या मागे धावत होता. हा यांचा रथ पुढे पळत होता. कच्चित धृतितरम याती कुटिलम कुटिदाननम याप्रमाणे हा धो 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 च्या मार्गातून जात होता. कधी उंच मार्ग आहे, कधी सखल मार्ग आहे, कधी खोल मार्ग आहे, कधी भूमी वेगळ्या प्रकारची आहे, कधी वाकड्या वळणाची आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वळणं घेत घेत, वाटा घेत घेत, चढत उतरत याप्रमाणे गंगा मोठ्या वेगाने निघाली. शापात प्रतितायेच गगनात वसुधा तलम, आकाशातून ती पृथ्वीवर आली खरी आणि पृथ्वीवरून धावत 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 निघाली. सगळ्या जगाला पावन करत निघाली. धूत पापा पुनस्तेन. पण यावेळेला गंगेने वरतून येतानाच विचारलं होतं की अरे हे भगीरथा, मी पृथ्वीवर यायला तयार आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे आणि ब्रह्मदेवाच्या आदेशाप्रमाणे, पण तुझ्याकडे यायला जरी मी तयार, सगळे लोक माझ्यामध्ये पातक धुतील, त्यांचं पातक माझ्यामध्ये धुतील, तेव्हा या पातकातून मी कशी मुक्त होऊ? कारण सगळे लोक माझ्यामध्ये पातक धुतील आणि या पातकाने मी पुन्हा माझं पातक सगळीकडे माझ्या पातकमय होऊन जाईल, पापमय होऊन जाईल. तेव्हा या पापातून मी कसे बाहेर पडू? जर सगळ्या लोकांनी त्यांच्यामध्ये पातक माझ्यामध्ये धुतले तर या पातकातून मी कशी मुक्त होऊ? यावर त्यांनी सांगितले, या भगीरथाने सांगितलं, अहो हे पहा, याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्ञानी साक्षात महर्षी श्रेष्ठ दर्जाचे जे महात्मे आहेत, ते सगळे महात्मे हे तुमच्यामध्ये स्नान करतील आणि त्यांच्या पावलामध्ये, त्यांच्या पायामध्ये जे पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून तुम्ही जरी या ठिकाणी आलात आणि लोकांनी तुमच्यामध्ये पातक धुतले तरी सुद्धा तुम्ही वाईट मानायचं कारण नाही. कारण या सगळ्यांच्यामध्ये या जलस्पर्श मात्रेण ब्रह्मदंड हता अपि, जरी ब्रह्मदंड, जरी ज्या ठिकाणी ब्राह्मण हत्येचं पातक लागलं तरी सुद्धा त्यातून तुम्ही मुक्त होऊ शकता. कारण ज्या पाण्यामध्ये प्रत्यक्ष श्रेष्ठ दर्जाचे महात्मे आणि भगीरथाने वर्णन केलंय, साधवो न्यासिन शांता ब्रह्मिष्ठा लोक पावना हरंत्यगम तेंग संगात तेश्वास्ते ह्यगभिद्धरीही. जो ब्रह्मनिष्ठ त्याप्रमाणे श्रेष्ठ दर्जाचा तपस्वी तुमच्यामध्ये स्नान करतो, त्यामुळं त्यांचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून तुमचं पाप आपोआपच नष्ट होईल. कारण त्यांचं पुण्य तुम्हाला प्राप्त झालं. तीर्थी कुर्वन्ति मानवा, जे स्वतः तीर्थरूप आहेत, जे स्वतः तीर्थ स्वरूप आहेत, ते तीर्थाला तीर्थत्व देत असतात. म्हणून असं म्हणतात की तीर्थी कुर्वन्ति, तीर्थाला तीर्थत्व कोणामुळे येतं? साधू संघांच्या, साधू आणि संत यांच्या संघामुळे येतं, यांच्या स्पर्शामुळे येतं. म्हणून धारिष्यतीतम वेगम हृदस्वात्मा शरीरिणाम. म्हणून तुम्ही तशी मनामध्ये शंका घेऊ नका असं त्याच वेळेत सांगितलं होतं. म्हणून आता ही गंगा जे निघाली धो 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 धो, अनेकांचे धूत पापा पुनस्तेन, सगळ्यांचे पाप धूत 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 ती निघाली. तो ये नाथ शुभान्विता पुनराकाशमाविश्य खाम लोकान प्रतिपे दिरे. आणि ती तिथून निघता 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 आकाशामधून पृथ्वीवर आली. पृथ्वीवर वेगवेगळ्या लोकातून पुढे निघाली. सर्व लोकांचे पाप हरण करत करत ती तिथून निघाली. आणि आता तिचं नाव भागीरथी असं पडलं. भगीरथाने आणली म्हणून तिला भागीरथी असं म्हणतात. मोठी प्रकाशमान अशा प्रकारचे तिचा प्रवाह होता. चमचम चमचम चमकत आनंद झाला. भगीरथो ही राजर्षी दिव्यम चंदनमा स्थिता. राजाने मोठ्या रथामध्ये बसला होता आणि वेगाने रथ निघाला आणि रथाच्या जे चकारे आहेत त्या चकारीच्या मागं 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 ही गंगा निघाली. कारण गंगेला काय माहीत होतं की कुठं जायचं.
याप्रमाणे देवा सर्षी गणा सर्वे दैत्य दानव राक्षसा, देव दानव राक्षस त्याप्रमाणे गंधर्व यक्ष हे सगळे स्तुती गाऊ लागले. आणि गंगा मनबगमन प्रीता सर्वे जलचराश्रये, सगळ्यांना आनंद वाटला. कारण गंगा पृथ्वीवर आली याचा सर्वांनाच आनंद झाला. कारण गंगा म्हणजे पावित्र्य, गंगा म्हणजे सर्व प्रकारचं पावित्र्य जसं आहे तसं गंगेच्या काठी म्हणजे कोणत्याही नदीच्या काठी संस्कृती फुलत असते. नदीमुळे संस्कृती निर्माण होते. म्हणून सर्व प्रकारच्या लोकांना आनंद झाला की आता पुन्हा नव्याने संस्कृती निर्माण होईल. याप्रमाणे येतो भगीरथो राजा ततो गंगा यशस्विनी जगामसरितम श्रेष्ठा सर्व पाप प्रणाशिनी. आता गमत पुढे आणखी एक झालेली आहे. पुढे असं झालं की हा निघाला गतिमानपणाने, पण या गंगेला कळलंच नाही. कारण पुढे जन्नू नावाचा राजा एक यज्ञ करत होता आणि गंगा जे धो 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 निघाली त्या यज्ञ मंडपातच घुसली जाऊन. जन्नू यज्ञ करत होता. जन्नूने पाहिलं, अरे काय एवढं मोठं धो 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 पाणी आलंय, सगळा जलप्रवाह आलाय. जन्नू मोठा ताकदीचा होता. या जन्नूने आपल्या जसं एका आचमनाने संपूर्ण समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे जन्नूने सुद्धा एका आचमनाने सगळी गंगा प्राशन करून टाकली. ज्याप्रमाणे अगस्त्याने जसा समुद्र प्राशन केला तसा जन्नूने ही गंगा प्राशन करून टाकली. सगळी गंगा प्राशन करून कोरडफट करून टाकलं. राजा म्हणाला, मागं बघितलं तर गंगाच नाही. अरे राजा म्हणाला, मी तर रथ घेऊन पुढे निघालोय, गंगा कुठे आहे? आणि गंगा गायब झाली. पुन्हा या भगीरथाने जन्नूची प्रार्थना केली. म्हणजे जेव्हा एखादं चांगलं काम करायचं असतं तेव्हा किती अनंत अडचणी येतात. म्हणून अडचणीला घाबरायचं नसतं. चांगलं काम जेव्हा करायचं असतं, सत्कर्म जेव्हा करायचं असतं, जेव्हा आपल्याला धर्मकर्म करायचं असतं तेव्हा अनंत अडचणी येतात. आधी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं, मग देवीला या गंगेला प्रसन्न करून घेतलं, महादेवाला प्रसन्न करून घेतलं, पुन्हा महादेव क्रोधिष्ठ झाले, पुन्हा त्यांना प्रसन्न केलं आणि आता तर जन्नूला पुन्हा नमस्कार करायची पाळी आली. पुन्हा जन्नूच्या जवळ आले, म्हणले, महाराज अहो तुम्ही माझी सगळी गंगा तुमच्यामध्ये गिळंकृत करून टाकली. ते म्हणले, काय मग सगळं माझा यज्ञ मंडप भिजवून टाकला? म्हणले, माझा यज्ञ चाललेला होता. अहो क्षमा करा म्हणले, तिची चूक मी पदरामध्ये, तुम्ही पदरामध्ये घ्या आणि मी तिच्या वतीने क्षमा मागतो, क्षमा द्वाम म्हणून हात जोडले. आता ते म्हणले, तुम्ही तुमचं नाव हिला प्राप्त होईल, तुमची मुलगी म्हणून तिला मुलगी म्हणून तिला माना, तुमच्या नावाने ती पुढे जाईल. म्हणले काही हरकत नाही, माझ्या नावाने का? जन्नू असं त्याचं नाव होतं. तिच्यापासून त्यांनी या ठिकाणी रामायणकार म्हणतात की कानामधून, भागवतकारांनी सांगितलं की कानामधून तिला बाहेर टाकलं, कुणी म्हणतात मांडीपासून बाहेर टाकलं. तेव्हा कसं का असेना परंतु तिला आपल्या शरीरातून उत्सर्जित केलं आणि याप्रमाणे ती जन्नूची म्हणून जान्हवी अशी मुलगी झाली. याप्रमाणे ही जान्हवी झाली आणि हा भगीरथ पुन्हा तिला घेऊन पुढे निघाला आणि शेवटी तो अतल वितल सुतल तलातल पाताल या काळात गेला. आणि पाताळात गेल्यानंतर भगीरथ यांनी जिथे आपले पितर पडलेले होते, एवढा मोठा सगळा ढिगारा पडलेला होता सगळ्या राखेचा, तिथपर्यंत गेले. हे तिथे गेल्याबरोबर त्या पितरांच्या राखेमध्ये संपूर्ण गंगेचं पाणी गेलं आणि याप्रमाणे भगीरथाने ही गंगा आणून यांच्या पितरांचा उद्धार केला. याप्रमाणे त्याने वर्णन असं केलंय की या जन्नूच्या नंतर तिचं नाव जान्हवी झालं. या विविध प्रकारच्या पद्धतीने धो 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 प्रवाह याने त्यांचे पितर मुक्त झाले. याप्रमाणे गंगेच्या स्पर्शामुळं पितर मुक्त झाले. या ठिकाणी पाताळामध्ये गेलेले किंवा अतल वितल सुतल तलातल महितल रसातळापर्यंत रसातळामध्ये गेलेले होते. हे रसातळामध्ये गेलेले जे पितर आहेत ते या ठिकाणी मुक्त करण्याचं श्रेय आपल्याला भगीरथाला द्यावं लागेल. म्हणजे आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी किती जीवभ्य प्रयत्न यांनी केले आणि किती भयानक प्रयत्न करून एवढ्या सगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून शेवटी त्यांनी आपलं यश पदरामध्ये पाडून घेतलं. आणि म्हणून आपण असं म्हणतो की रथ प्रयत्न, आजही तो शब्द आपण वापरतोय. या भगीरथ प्रयत्नाने पितरांना मुक्ती देण्याचं काम त्यांनी केलं. त्या दृष्टीने या
कथेचं प्रयत्न कसा, आपण प्रयत्न करताना मागं पाहायचं कारण नाही, आपण प्रयत्न केला पाहिजे. गंगा ही आमची भारतीय जीवनातील एक श्रेष्ठ दर्जाची एक संस्कृती स्थापन निर्माण करणारी एक पवित्र नदी आहे. ती नुसती नदी नाही, ती नुसतं पाणी नाही, त्यामध्ये पावित्र्य आहे. कारण ती निघाली भगवान विष्णूच्या चरणापासून, नंतर आकाशातून ती पृथ्वी तलावर आली. ती विनाकारण आली नाही, ते उगीच आली नाही. त्याच्या मागे जीवाभ्य प्रयत्न होते. अहो एकाचे नव्हते, 4 पिढ्या खपल्यात त्यामध्ये. म्हणजे पहिल्यांदा सगराने प्रयत्न केले, मग अंशुमानाने केले, त्याच्यानंतर दिलीपाने केले आणि भगीरथाला यश मिळालं. 4 पिढ्या खपल्यात. तेव्हा 4 पिढ्या म्हणजे आपण जर साधारणतः 25 वर्षाची जर एक पिढी धरली तर 100 वर्ष तरी हा प्रयत्न चाललेला होता. एखादा प्रयत्न, जसा आपण 1857ला पहिलं स्वातंत्र्य समर आपण म्हणतो, आणि मग आपल्याला 1947ला म्हणजे आपण देखील 90 ते 100 वर्ष प्रयत्न करत होतो स्वातंत्र्यासाठी. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला जीवभ्य प्रयत्न हजारो पिढ्यांनी करावे लागतात, तरच एखादं यश पदरामध्ये पडतं. आणि म्हणून गंगा ही सामान्य नव्हे, सामान्य पाणी नाही. एका पूर्वी असं घटना घडलेली होती की गंगा टू होलगा. एक जण म्हणले, का हो? म्हणले गंगा काय तुमची महत्वाची आहे आणि आमची होलगा नावाची नदी आहे आणि तुमची गंगा आहे, काय फरक आहे? म्हणले गंगा टू होलगा. गंगा लोक म्हणले, अहो सारखी कशी असेल? मग त्या ठिकाणी प्रयोग करून बघितलाय प्रत्यक्ष. हा प्रयोग असा केला शास्त्रज्ञांनी की गंगेचं पाणी भांड्यामध्ये ठेवलं आणि होलगेचं पाणी एका भांड्यात ठेवलं आणि त्या दोन्हीमध्ये हाडं टाकले. हाडं टाकल्यानंतर महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने झाले. मग उघडून पाहिलं ते पात्र उघडून पाहिल्यानंतर होलगेमध्ये टाकलेली हाडं जसे तशी शिल्लक राहिले होते आणि गंगेमधल्या हाडांचं मात्र पाणी झालेलं होतं. म्हणजे पूर्णपणे जलरूप झाले होते ते हाडं, त्या ठिकाणी शिल्लक राहिलं नव्हतं. सांगायचं तात्पर्य असे की गंगा ज्या पद्धतीने आली, आता या ठिकाणी शास्त्रीय जर सांगायचं झालं तर गंगेमध्ये जो विद्युत प्रवाह आहे, गंगेमध्ये जे घर्षण आहे, गंगेमध्ये जी गतिमानता आहे, गंगेमध्ये जो प्रवाह आहे, त्या प्रवाहामध्ये असलेली जी गती आहे, त्यातून जी कारण आहे ती पवित्र करणारी आहे. आणि म्हणून गंगा टू होलगा असं होऊ शकत नाही. कोणतंही पाणी आणि गंगेचं पाणी सारखं नाही. म्हणून गंगेला अवतरण या ठिकाणी सांगितलं. यानंतर पुढे त्यांनी वर्णन केलं, भगीरथाचा श्रुत नावाचा मुलगा झाला, त्याचा नाभ नावाचा मुलगा झाला, नाभाला सिंधुद्वीप नावाचा मुलगा झाला आणि सिंधुद्वीपाला अयुतायुत नावाचा मुलगा झाला. या अयुतायुताला ऋतुपर्ण नावाचा मुलगा झाला. ऋतुपर्णाचा उल्लेख आपल्याला नलाच्या नलोपाख्यानामध्ये पाहायला मिळतो, महाभारतातल्या नलोपाख्यानामध्ये. या ठिकाणी ऋतुपर्ण हा नलराजाचा मित्र होता आणि या ऋतुपर्णानेच नलाकडून अश्वविद्या ऋतुपर्णाने आत्मसात केली आणि नलाकडून ऋतुपर्णाने अश्वविद्या आत्मसात केली आणि नलाने ऋतुपर्णाकडून द्यूतविद्या शिकली. कारण हा ऋतुपर्ण द्यूतविद्येमध्ये फार पटाईत होता. राजाला द्यूत आलं पाहिजे, ते न आलं किंवा आलं नाही म्हणून तर एवढं मोठं महाभारत घडलं. तेव्हा ऋतुपर्णाकडून त्यांनी द्यूतविद्या शिकली आणि ऋतुपर्णाला अश्वविद्या शिकवली. त्याप्रमाणे ऋतुपर्ण याचा सर्वकाम नावाचा मुलगा झाला. त्यानंतर सर्वकामाला सुदास नावाचा मुलगा झाला आणि सुदासाला मित्रसह किंवा कल्माशपाद नावाचा पुत्र झाला. आता हा सौदास किंवा मित्रसह कल्माशपाद, याचं नाव कल्माशपाद का पडलं याचं विवरण करतात की हा सुदासाचा मुलगा म्हणून सौदास, त्याचं नाव मित्रसह असंही होतं आणि एका कृतीमुळं त्याचं नाव कल्माशपाद पडलं. तेव्हा असे 3 नावं त्याला पडली. हा सौदास म्हणजे सुदासाचा पुत्र. हा एकदा मृगया करत असताना घटना अशी घडली की तो मृगयेसाठी रानामध्ये गेला मनात. तिथे एका राक्षसाला त्यांनी ठार मारलं, परंतु त्या राक्षसाचाही भाऊ होता, तो मात्र तिथून पळून गेला. तो पळून गेला, आपल्या भावाला ठार मारले म्हणून त्या राक्षसाने याचा सूड उगवण्यासाठी एके दिवशी याच्या घरात प्रवेश मिळवला. आता घरात प्रवेश कसा मिळतो, राजाच्या घरात प्रवेश मिळवायचा तर
प्रवेश मिळण्याचे फार महत्त्वाचं साधन म्हणजे स्वयंपाकी. काही प्रत्यक्ष थोडंच पाहतो, राजाचे बरेच नोकर असतात. अहो तुम्हाला स्वयंपाक करायला कोणी पाहिजे का? हो म्हणले, स्वयंपाकीच नाहीये सध्या. मग येतो असं म्हणल्यानंतर त्यांच्या नौकरांनी त्याला स्वयंपाकी म्हणून नेमलं. आता राजाला काय माहित कोण स्वयंपाकी कोण पाणकीन, राजा कशाला बघायला जाईल. याप्रमाणे तो स्वयंपाकी म्हणून तिथं राहिला, तो दुसरा राक्षस. आणि एके दिवशी या वसिष्ठ ऋषी यांचे आचार्य कुलाचार्य आलेले असताना या वसिष्ठ ऋषीला त्याने नरमांस जेवायला वाढलं. हे पाहिल्याबरोबर वसिष्ठ ऋषींनी नुसतं पाहता क्षणीच प्रोक्षण केलं की ओळखलं आणि म्हणाले, ए राजा, मूर्ख आहेस का तू एखाद्या राक्षसासारखी कृती करतोस, मला नरमांस वाढलंस? असं म्हणलं. तो म्हणला, मी नाही म्हणला महाराज, मला काय माहिती काय केलं काय वाढलं. नाही माझी काही, तू जर तुझी कृती तर तू राक्षसाच्या जन्माला जाशील. राक्षस या वेळेला या सौदासाने सुद्धा हातात पाणी घेतलं. म्हणजे माझी चूक नसताना मला शाप दिला, मी तुम्हाला शाप देतो असं म्हणल्याबरोबर त्यांनी मंत्र म्हटला आणि शाप देणार इतक्यात त्याची बायको मोठी शहाणी. अहो काही वेळेला असतात, बायकांचं ऐकावं लागतं. काही वेळेला बायकांचं आपण म्हणतो ना, बालादपी सुभाषितम ग्राह्यम, लहान मुलांचं सुद्धा चांगलं ऐकावं, स्त्रीचं देखील चांगलं ऐकावं. नेहमी स्त्री काही चंचल बुद्धीची नसते, स्त्री बुद्धी प्रलयंगता हा नेहमी नसतं. बायकांचं ऐकावं लागतं. बायको म्हणले, अहो त्यांना शाप देऊ नका, ते आपले कुलाचार्य आहेत. आता हे पाणी काय करू म्हणले, टाकून द्या. कुठे टाकून देऊ म्हणले, कुठेही जरी टाकलं तरी जीव जंतू मरतील, लोकांची हत्या होईल. माझं हे अभिमंत्रित केलेलं पाणी आहे. हा सौदास म्हटला. मग म्हणले, तुमच्या स्वतःच्या पायावर टाका. स्वतःच्या पायावर टाकलं म्हणून त्याचे पाय काळे ठिक्कर पडले, म्हणून त्याचं नाव कल्माशपाद असं पडलं. शेवटी त्यांनी शाप दिल्याप्रमाणे हा झाला राक्षस. हा राक्षस झाला आणि एका वनात हिंडू लागला. याप्रमाणे तो राक्षस एकदा एक ब्राह्मण स्त्री आणि ब्राह्मण अर्थात पती पत्नी एकांत अवस्थेमध्ये होते. आणि अशा अवस्थेत असताना या पुत्राची किंवा अपत्याची इच्छा असलेल्या अवस्थेमध्ये होते. अशा कामातुर अवस्थेत असताना हा तिथे गेला. तो गेल्याबरोबर त्याला वाटलं, भूक लागलेली होती. हा राक्षस रूपातला हा सौदास, त्याला भूक लागली. त्यांनी ब्राह्मणाला पकडलं आणि खाऊ लागला. तेवढ्याच ती ब्राह्मणी समोर आली, ती स्त्री समोर आली. म्हणले, अहो महाराज, अहो तुम्ही राक्षस नाहीयेत, तुम्ही सौदास आहात, तुम्ही राजे आहात. तुम्ही केवळ 1 वर्षापुरते या वसिष्ठाच्या शापाने राक्षस झालात. कारण वसिष्ठाला नंतर कळालं की याची चूक, म्हणून त्यांनी सांगितलं की तू 1 वर्षापुरता राक्षस होती, म्हणून 1 वर्षापुरते तुम्ही राक्षस आहात. परंतु त्याला काहीच कळलं नाही, तो भ्रमात होता. आणि शेवटी हिने प्रार्थना केली. म्हणजे महाराज, अहो आमचा या ठिकाणी संघ चालू आहे, अशा वेळेला तुम्ही त्याला खाऊ नका. पण तरी सुद्धा ब्राह्मणीचं न ऐकता यांनी त्या ब्राह्मणाला खाल्लं. त्यावेळेला ब्राह्मणीने शाप दिला. म्हणजे अरे, या पतीशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे. शेवटी मला खाल्ला कसं जगू, पतीशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे, शेवटी मलाही मरायचंच आहे. म्हणून तिने शाप दिला की तू देखील अशा अवस्थेत जर असशील तर ताबडतोब मरशील. म्हणजे तू तुझ्या पत्नीजवळ गेल्याबरोबर मरशील, अशा प्रकारचा शाप दिला. हा शाप त्याच्या पत्नीला माहीत झाला. दमयंती, कुणी मदयंती म्हणतात, कुणी दमयंती म्हणतात, ते माझ्या मदयंतीला माहीत झाला. आणि याप्रमाणे शेवटी याची 1 वर्षानंतर मुक्तता झाली. हा पुन्हा राजा म्हणून परत आला. परत आल्याबरोबर आपल्या पत्नीकडे जाऊ लागला. एवढ्यात त्या पत्नीने अडवलं. म्हणजे महाराज, तुम्हाला शाप झालाय, त्या ब्राह्मणीने तुम्हाला शाप दिला, मी जर पत्नीजवळ गेला की ताबडतोब मृत्यू पावाल. याप्रमाणे तुम्हाला स्त्री सुख प्राप्त नाहीये, म्हणून त्याला अडवलं. पण आता आपल्याला पुत्र कसा होणार, म्हणजे आपल्याला तर संतान नाही. मग अशा वेळेला वसिष्ठांनी नियोग पद्धतीने या मदयंतीपासून संतती उत्पन्न केली. पण गंमत अशी झाली की या वेळेला नियोग पद्धती त्याही काळात अस्तित्वात होती. नियोग पद्धतीने वंश नष्ट होत असेल तर यावेळेला नियोग पद्धतीने संतती उत्पन्न करण्याचा अधिकार आचार्यांना होता, कुलाचार्यांना होता. याप्रमाणे त्यांनी गर्भाधान झालं खरं, पण हा गर्भ 7 वर्ष तिच्या पोटामध्ये राहिला. 7 वर्ष झाले.
ज्या ठिकाणी प्रसूतीच होईना, वसिष्ठाने तो दगडाने गर्भ पाडला आणि म्हणून त्याचं नाव अश्मक असं ठेवलं. तो गर्भ जिवंत झाला, जिवंत राहिला, तो बाहेर आला, प्रसूत झाली ती, आणि त्याचं नाव अश्मक, कारण दगडाने मारलं किंवा दगडाने बाहेर काढलं म्हणून अश्मक असं नाव ठेवलं. किंवा तो नेहमी स्त्रियांनी वेढलेला म्हणून त्याला नारी कवच असं म्हणतात. जेव्हा परशुराम आले आणि सर्व क्षत्रियांचा त्यांनी वध केला, असं म्हणतात की सगळ्या स्त्रियांनी त्याचं रक्षण केलं या नारी कवचाचं, म्हणून त्याला नारी कवच, या अश्मकाचं रक्षण केलं. आणि तिथून पुढे क्षत्रिय वंश पुन्हा सुरू झाला. म्हणजे क्षत्रियांचं पूर्ण 21 वेळेला जी निक्षत्रिय केली, या वेळेला अनेक स्त्रियांनी याचं रक्षण केलं. का? परशुराम स्त्रियावर हात उगारत नव्हता, स्त्रियावर शस्त्र चालवत नव्हता. त्यांनी सांगितलं काही नाही, इथं सगळ्या स्त्रियात बसल्यात म्हणे. अहो, दशरथ बसला होता म्हणतात, तेव्हा या सगळ्या स्त्रिया आहेत म्हणे आम्ही, असं म्हणून त्याला स्त्रीचा वेश दिला. या ठिकाणी स्त्रीचा वेश दिला म्हणजे नारीने कवच केलं किंवा नारी रूपामुळं त्याचं रक्षण झालं, म्हणून त्याचं नाव नारी कवच असं पडलं. याप्रमाणे अश्मक किंवा नारी कवच किंवा सुरू झाला म्हणून मूलक असं याचं नाव पडलं. अशाप्रमाणे हा मूलक झाला. या मूलकाचा दशरथाचा दुसरा दशरथ आहे हा, रामाचे वडील नाही. त्याचा ऐडविड झाला. या ऐडविडापासून विश्वसह झाला, विश्वसहपासून खट्वांग झाला. आणि हा खट्वांग आपल्याला माहिती आहे की हा इंद्राच्या साह्यासाठी जेव्हा स्वर्गामध्ये गेला, इंद्राला साह्य केलं आणि परत येऊ लागला, त्यावेळी इंद्राने विचारलं की महाराज, तुमच्यामुळं आम्ही वाचलो, तुम्हाला काय वरदान पाहिजे? त्यांनी तेव्हा सांगितलं की मला वरदान फक्त एकच सांगा. माझं खट्वांगाने विचारलं, माझं आयुष्य किती राहिले? इंद्राने पाहिलं आणि इंद्राने सांगितलं, अरे फक्त 2 घटका आयुष्य राहिले. असं म्हणल्याबरोबर त्यांनी भगवत चिंतन केलं. या ठिकाणी याचं वर्णन पुढे पहिल्या स्कंदामध्ये सुद्धा आलेलं आहे. जेव्हा शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, अरे तू काय म्हणतोस, तुला आयुष्य कमी आहे? खट्वांग तर केवळ 2 घटका आयुष्य राहिलेलं असताना त्यांनी स्वतःचा उद्धार केला. तुला 7 दिवस थोडे झाले का? म्हणून या ठिकाणी 2 घटका आयुष्यामध्ये तो मुक्त झाला. हा तो खट्वांग आहे, खटुअंग असं त्याचं नाव आहे. त्याचा खट्वांगाचा दीर्घबाहू झाला. दीर्घबाहूचा या रघुचं चरित्र, त्यानंतर अजाचं चरित्र, म्हणजे रघु, रघुनंतर अज, अजपासून दशरथ आणि दशरथपासून राम लक्ष्मण, अशा पद्धतीने दीर्घबाहूपासून रघु झाला. आता या रघुचं चरित्र आपण आता दसऱ्याला जे सोनं लुटण्याचा कार्यक्रम करतो तो रघुच्या चरित्रावर अवलंबून आहे. म्हणून आपण या रघुचं चरित्र, मग अजाचं चरित्र, दशरथाचं चरित्र आणि रामचंद्राचं चरित्र आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.